अन्नपूर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज ठाकरे यांच्याशी युती करण्यासाठी तिसऱ्याशी चर्चा करण्याची गरज नाही। निर्णय घेण्यासाठी आम्ही ठाकरे बंधू सक्षम आहोत। मनसे सोबतच्या युतीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। दरम्यान ठाकरे इंडिया आघाडीसोबत राहणार की नाही चर्चांना उधाण। इकडे युतीची चर्चा, तिथे राहुल गांधींचं जेवण जेवायचं। उद्धव ठाकरेंच्या मनसेच्या युतीच्या वक्तव्यानंतर उदय सामंत यांची टीका। व्हीव्हीपॅट कशाला काढता, त्यापेक्षा निवडणुकाच घेऊ नका। देशात अघोषित एनआरसी लागू करा, झालाय का? व्हीव्हीपॅट वरून ठाकरेंचा हल्लाबोल। शेतकरी, पशुपालक, मच्छीमारांच्या हिताशी कुठलीही तडजोड नाही। मला वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी तडजोड करणार नाही। अमेरिकेच्या 50% टॅरिफनंतर पंतप्रधान मोदींची ठाम भूमिका। ट्रम्प आपल्या देशाची मोदींची खिल्ली उडवत आहेत। पंतप्रधानांना आता शेतकरी आठवले का? ट्रम्प यांच्या भारताच्या टॅरिफच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांची मोदींवर टीका। आम्हाला चळो की पळो करण्याची क्षमता त्यांच्यात नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर। दोन ठाकरे एकत्र आल्यास त्यांना जास्त यश मिळू शकतं। त्यांची युती मुंबईतच राहील। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर भुजबळांची प्रतिक्रिया। पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांची संसद भवनात भेट। ठाकरेंनी संसद भवनामध्ये पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधींच्या निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी। ठाकरे स्नेहभोजनासाठी जाणार आहेत। कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा। विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचना। शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे। गावितांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदेंच्या सेनेतील वाद विकोपाला। पाडवींनी शासनाच्या योजनांचा लाभ घेतल्याचा आरोप। मंत्री असताना विजयकुमार गावितांना मस्ती चढली होती। त्यांची मस्ती परमेश्वरानं उतरवली। शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची जाहीर टीका। पक्षाची प्रतिमा मलिन होत होती, त्यामुळे गावितांना मंत्रिपदावरून काढल्याचा दावा। अजित पवार यांच्याकडनं बीड जिल्हा रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीची पाहणी। चुकीचं काम खपवून घेणार नाही, ठेकेदारांना अजितदादांनी दम भरला। ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पाऊल। बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरेंची सेना, बेस्ट कामगार सेना आणि मनसेची कर्मचारी सेना एकत्र। 18 ऑगस्टला निवडणूक होणार। निवडणुका जवळ आल्यास ठाकरेंना मराठीचा पुळका येतो। त्यांची मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकतात आणि आम्हाला बोलतात। प्रवीण दरेकरांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा मेगा प्लॅन। पालिका निवडणुकीसाठी मनसेकडनं 3 केंद्रीय समित्या स्थापन। पदाधिकाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापन करण्यासाठी समिती गठीत। संदीपान भुमरे चालक प्रकरणामध्ये थेट महसूल विभागाकडे तक्रार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। महसूल विभाग भुमरे चालक प्रकरणामध्ये चौकशी करणार आहे। 150 कोटी रुपयांची जमीन संदीपान भुमरे, विलास भुमरे यांच्या चालकाच्या नावे भेट। बीडमध्ये क्रीडा संकुलातील घाण पाहून अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। 15 ऑगस्टपर्यंत स्वच्छता करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश। बाबाजानी दुराणी यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश संपन्न। 27 महापालिकांमध्ये 3 वर्षात प्रशासकांनी लूट केली, ते अनिल पवार प्रकरणामध्ये दिसलं। नगरविकास मंत्र्यांनी विविध मार्गाने हजारो कोटी लुटले। लुटीच्या पैशातून इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी खरेदी केले। सामनातून हल्लाबोल। पेण तालुक्यामधील जिते गावाच्या गावकऱ्यांसोबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा संवाद। रस्त्याचं काम व्यवस्थित न झाल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी मांडल्या। दरम्यान गावकरी आणि भोसले यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील। 15 वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम रखडलेलं। पालिका आयुक्तांच्या बंगल्यामधून महागड्या वस्तू गायब झाल्याचं प्रकरण। पुणे पालिका आयुक्तांच्या विरोधामध्ये मनसेचा आयुक्तालयामध्ये ठिय्या। मनसे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यामध्ये महापालिका आयुक्त आणि मनसे नेत्यांमध्ये वादाचं प्रकरण। आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी। आयुक्तांना बडतर्फ करण्याची देखील मागणी। पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील साहित्य चोरी प्रकरणामध्ये चौकशीचा आदेश। पालिकेच्या शहर अभियंत्यांना आयुक्तांकडून चौकशीचे आदेश। 1.5 महिना हा बंगला रिकामी होता। त्या अगोदर माजी आयुक्त राजेंद्र भोसले या बंगल्यामध्ये राहायचे। पुणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काळ्या फिती बांधून आंदोलन।
मनसेच्या राड्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मनसेनं केलेल्या आंदोलनाला महाविकास आघाडीकडून पाठिंबा, मनसे नेत्यांनी आयुक्तांना धमकावल्याचा आरोप. राज ठाकरे यांचा पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना फोन. राज ठाकरे यांनी कालच्या आंदोलनाची माहिती घेतली. काल मनसे कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयामध्ये कबूतरखान्याशी संबंधित रिट याचिकेवर सुनावणी. दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. पालिकेकडून कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यात आली नाही. आंदोलकांनी अर्धवट फाडलेली ताडपत्री जैसे थे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून